नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. अजितदादा पवार. खरं तर अजितदादा आज आपल्यातून जाऊन 2 दिवसांनी महिना होईल, पण गेल्या या 27-28 दिवसांमध्ये अजितदादांचा घातपात की आकस्मिक मृत्यू यापैकी नेमकं कारण काय हे कोणत्याही यंत्रणेला सांगता आलेलं नाहीये. मग ते स्थानिक पोलीस असोत किंवा आत्ताची CID असो. खरं तर या दरम्यान केवळ ॲक्सिडेंटल रिपोर्ट सादर करण्यात आलाय, त्याच अनुषंगाने तपास चालू आहे. पण टेक्निकल किंवा तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाला का काही क्रिमिनल अँगल होता, या अनुषंगाने रोहित पवारांची जी धडपड सुरू आहे त्या धडपडीला खरं तर कुणीच भीक घालत नाहीये अशी आत्ताची परिस्थिती आहे. रोहित पवार अक्षरशः हतबल झालेत आणि याच बाबतीत त्यांनी नुकतीच बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. कारण काय होतं तर अगदी मंत्रालयाच्या शेजारी मरीन ड्राईव्ह आपण ज्याला म्हणतो तिथं पोलीस स्टेशन आहे. त्या ठिकाणी रोहित पवार, सर्वपक्षीय आमदार, काही सर्वसामान्य माणसं, पदाधिकारी अजितदादांना न्याय मिळावा यासाठी त्या ठिकाणी FIR दाखल करायला गेले. FIR कोणाच्या विरोधात दाखल करायला गेले तर VSR व्हेंचर्स या कंपनी विरोधात, ज्या कंपनीचं हे विमान होतं, ज्या विमानातून अजितदादांनी मुंबई ते बारामती असा प्रवास केला. आता मुळातच VSR व्हेंचर्स संबंधित DGCA, मग आता आपण हे DGCA ज्याला आपण काय म्हणतो, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, यांनी एक रिपोर्ट दिला. तारीख होती 24 फेब्रुवारी म्हणजे परवा. त्या रिपोर्टमध्ये DGCA स्पष्टपणे मेन्शन केलं होतं की जी काही विमानं या VSR व्हेंचर्स कंपनीची आहेत त्यापैकी 4 विमानांना उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे. कारणं काय दिली आहेत तर देखभालीत चुका व कमतरता आढळलेल्या आहेत, शिवाय हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नसल्याचं आढळून आल्यानं त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मग DGCAचा रिपोर्ट 24 फेब्रुवारीला आलाय. तोपर्यंत रोहित पवार, बाकीचे सगळे अजितदादांचे समर्थक, कार्यकर्ते शांत का राहिले? त्याच्या मागचं कारण हेच होतं की जेणेकरून तपासात काही निष्पन्न होतंय का पहिल्यांदा पाहूयात. मुळातच परवाच आपण पाहिलं झारखंडला एक विमान दुर्घटना झाली, 7 जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी FIR दाखल झाला आणि जी कंपनी आहे तिच्यावर कारवाई झाली. इथं अजितदादा जाऊन महाराष्ट्राचे अत्यंत प्रभावी, ज्येष्ठ आणि मोठे नेते, ज्यांचा दुर्दैवी अपघात निधन होऊन आज 27-28 दिवस झाले, पण केवळ ॲक्सिडेंटल रिपोर्ट नोंद आहे, याच्या पलीकडे काही नाही. नो FIR, नो कुछ. हे आत्ता काल परवा त्या VSR कंपनीवर DGCAने कारवाई केली आहे. काय तर म्हणे 4 विमानांना उड्डाण करण्यास मनाई. आता याच संदर्भातली पत्रकार परिषद रोहित पवार यांनी घेतली. मरीन ड्राईव्हला जेव्हा हे सगळेजण FIR दाखल करा असं सांगण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी FIR नोंद करून घेण्यात आली नाही. म्हणजे किती दुर्दैव आहे की ज्या नेत्यानं आपल्या हयातीत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना न्यायच मिळवून द्यायचा प्रयत्न केला, त्याच नेत्याविषयी आज न्याय मिळवायला गेलेल्या लोकांच्या पदरी निराशा पडते. खरं तर मला आता अक्षरशः दुर्दैवानं असं म्हणावं असं वाटतंय की दादांना न्याय मिळवून द्यायला आता दादांनाच यावं लागतंय. आणखी सगळे यंत्रणा अक्षरशः ठप्प झाली आहे. दुर्दैवानं याच बाबतीत जर आणखी कुणाच्या एखाद्या दुसऱ्या माणसाच्या बाबतीत घडलं असतं तर अजितदादांनी आज या संदर्भामध्ये कधीच तक्रार दाखल करून घेऊन त्या संदर्भात एन्क्वायरी सुरू केली असती. अजितदादा शांत नसते बसले, पण आज न्याय मिळवून देणाऱ्या नेत्याविषयी न्याय मागायला जे लोक जात आहेत त्यांच्या पदरी काय पडतंय? बर, मरीन ड्राईव्हला तिथल्याच पोलीस स्टेशनला का तक्रार दाखल करायला गेले याचंही स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलं. त्यांनी स्पष्टच म्हटलं की FIR कुठेही दाखल करता येतो. स्पष्टपणे जो सर्वोच्च न्यायालयाचा एक दाखला त्यांनी यावेळी दिलेला आहे, त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे
की अंडर सेक्शन 1731 या अंतर्गत देशातील कुठल्याही नागरिकाला FIR करण्याचा अधिकार आहे. ललित कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ UP या संदर्भातल्या एका केसचा त्यांनी दाखला दिला आणि हा FIR दाखल झाल्यानंतर तो 0 FIR कॉन्सेप्टनुसार अर्थातच कुठेही दाखल केल्यानंतर तो ट्रान्सफर देखील करता येतो. मग अडचण काय होती? खरं तर हा FIR या ठिकाणी दाखल केला गेला नाही. 24 फेब्रुवारीचा रिपोर्ट DGCAनं दिल्यानंतर खरं तर या ठिकाणी रोहित पवार यांनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला. 28 जानेवारीला अपघात झाला, ते 30-31ला पण त्या ठिकाणी या संदर्भातली तक्रार द्यायला गेले असते, पण ते गेले नाहीत. पहिल्यांदा बघूया DGCA कडनं काय इन्क्वायरी होतीये, काय ऍक्शन घेतली जाते. आता 24 तारखेला जर रिपोर्ट आला 24 फेब्रुवारीला, तर मोहित पवारांनी FIR दाखल करण्याचं नियोजन केलं, तर अडलंय काय? पण नाही. शेवटी रोहित पवारांनी बारामती, ज्या अजितदादांचंच होमग्राऊंड आपण ज्याला म्हणू, ज्या ठिकाणी अजितदादांनी 8 वेळा आमदारकी लढवली, जिंकली, जिथून ते 6 वेळा उपमुख्यमंत्री बनले, त्याच बारामतीत ज्यांनी जे पोलीस स्टेशन बांधलं तिथे अधिकारी सुद्धा ज्या अजितदादांनीच बसवले, आज त्याच पोलिसांनी सुद्धा ही FIR नोंद करून घ्यायला स्पष्ट शब्दात नकार दिला. हे दुर्दैव नाही का? खरं तर मुळात अजितदादा ज्या विमानात बसले होते आणि ज्या विमानातून त्यांनी टेक ऑफ केलं, त्या विमानाविषयी जरा जाणून घेऊ. कारण की काय सांगितलं रोहित पवारांनी? रोहित पवार स्पष्टच म्हटलेले आहेत की 24 तारखेला DGCAनं जो रिपोर्ट दिला त्यानुसार VSR कंपनीकडून नॉन कंप्लायन्सेस झालेले आहेत. हलगर्जीपणा, निष्काळजीपणा सगळं काही घडलेलं आहे. दादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान कोणतं होतं? लेजर जेट 45 XR. अर्थात या VSR व्हेंचर्स कंपनीकडे अशी एकूण 7 विमान आहेत. 2023ला एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. नंतर दादा ज्या विमानात बसले होते त्या विमानाला अपघात झाला, म्हणजे उरले किती? 5. आता त्या 5 विमानांपैकी 4 विमानांना DGCAनं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला उड्डाण करण्यास मनाई आहे. मग रोहित पवारांनी साधा प्रश्न केलेला या संदर्भामध्ये की जर ही विमानं ग्राउंड केली आहेत तुम्ही, म्हणजेच त्यांना उड्डाण करण्यास मनाई केली आहे, तर मग अजितदादांना त्यावेळी ते विमान का दिलं गेलं? ते विमान चुकून दिलं गेलं की मुद्दाम होऊन दिलं गेलं? हा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. आता याचाच FIR करायला ते त्या ठिकाणी आले होते, पण दुर्दैव FIR नोंदवून घेतला नाही. हा FIR VSR कंपनी मालकाविरुद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे, जर विमान उडू शकत नाही किंवा विमान उडू शकतं याची सांगण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? DGCAची आहे. आणि मग हे विमान चांगलं आहे किंवा एअरवर्दी रिपोर्ट त्याचा जो आहे त्यानुसार हे उडवण्यास योग्य आहे, या सगळ्या गोष्टींची खातरजमा करणारे अधिकारी कोण होते? त्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, त्यांना ताब्यात घ्या, त्यांना शोधा आणि त्यांच्या विरोधात FIR करा, असं देखील रोहित पवारांनी म्हटलं. शिवाय दादांनी विमानात बसावं की न बसावं, विमान त्यांना कुठलं द्यावं, उड्डाण करायचं की नाही, विजिबिलिटी कशी आहे, वातावरण उडवण्यास, विमान उडवण्यास योग्य आहे का नाही, हे सगळं बघण्याची जबाबदारी आणि विमानाच्या नियोजनाची जबाबदारी कुणाची आहे? एरो नावाची कंपनी आहे. या एरो कंपनीमध्ये त्यांचं जे प्रायव्हेट व्हॉट्सअप चॅट आपल्याला आठवतं, रोहित पवारांनी सर्वात पहिल्यांदा एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यात ते चॅट देखील दाखवलं होतं. त्यात पवार नावाच्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की वेदर चेक केले गेलेलं आहे, ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल. मग तो निरोप दादांच्या PAनी दादांना दिला. मग दादा गाडीत बसले आणि 7 वाजता विमानतळावर पोहोचले. आता या एरो कंपनीवर देखील FIR करायला हवा अशी मागणी या ठिकाणी रोहित पवार यांनी केली. आता एरोचं जे व्हॉट्सअप चॅट आहे त्यात खरं तर काही राज्यातील बडे विमान अधिकारी देखील सामील आहेत.
मग अशा पद्धतीचं चार्ट त्यात येऊन सुद्धा या ग्रुपमधील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं, त्यांच्या विरोधात देखील FIR करा अशी देखील मागणी रोहित पवार यांनी केली. आता या संदर्भात रोहित पवारांनी आणखी खुलासा केलाय. आपले जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, विमान उड्डयन मंत्री, अर्थात त्यांचं नाव त्यांनी घेतलं नाही, त्यांनी राजीनामा द्यायला हवा, कारण ते ज्या पक्षाशी संबंधित आहेत त्या पक्षाचे आणि कंपनीचे कमर्शियल रिलेशनशिप आहेत, आर्थिक संबंध आहेत, लागेबांधे आहेत. मग अशा एव्हिएशन मिनिस्टर्स ज्या आहेत त्यांनी त्या पदावर का राहावं असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आणि FIR करण्याचा अधिकार आम्हाला आहे असं देखील ठणकावून म्हटलं. आता खरं तर 2 तास चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी प्रेमापोटी दादांवर प्रेम करणारे 100 वकील त्या ठिकाणी रोहित पवारांसोबत उपस्थित होते, म्हणजे वकिलांची फौजच त्यांच्यासोबत होती. आता या संदर्भात नेमकं काय घडलंय गेल्या 27-28 दिवसांमध्ये CID तपास करते, वेगात तपास चालू आहे, तपासाची दिशा योग्य आहे, पण फक्त ॲक्सिडेंटल रिपोर्ट सादर केला गेलेला आहे. CID नेमकं काय चौकशी करताय याबाबत कुणीच काही सांगायला तयार नाही. क्रिमिनल अँगल कधी पाहणार, कारण केवळ टेक्निकल अँगल पाहून काही उपयोग नाही. CID CBI कोणाकडेही तपास द्या, पण FIR फाईल करून घ्या अशी मागणी यावेळी रोहित पवारांनी केली आहे. खरं तर यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी DGCAनं AIB, ज्याला आपण एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणतो, ही त्यांची एक ब्रँच आहे, त्या ब्रँचकडे या संदर्भातला तपास दिलेला दादांच्या विमान दुर्घटनेचा. आता AIB काय करतं? AIB फक्त टेक्निकल एरर शोधून काढतं आणि त्याचा अहवाल सादर करतं, तांत्रिक अहवाल, टेक्निकल रिपोर्ट. ते काय क्रिमिनल अँगल बघणार नाहीये. त्यामुळं या ठिकाणी रोहित पवारांचं स्पष्ट म्हणणं आहे की मुळातच DGCAची सी टेक्निकल ब्रँच आहे, मग ते DGCA कडून प्रामाणिकपणे इन्व्हेस्टिगेशन होईल यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला तरी न्याय मिळत नाहीये. शासन सांगतंय का अजितदादांची दखल घ्यायची गरज नाही असा देखील सवाल त्यांनी केला. FIR चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा असं देखील स्वतः रोहित पवार यांनी म्हटलं. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत एवढंही त्यांनी सांगितलं. आता या सगळ्या संदर्भात VSR व्हेंचर्स या कंपनीला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करताय अशी देखील शंका त्यांनी उपस्थित केली. या सगळ्या बाबतीत CIDने देखील एक पत्रकार परिषद घेतली, ज्याला आपण राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणतो, आणि त्याचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काय सांगितलं? त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जो काही आकस्मिक मृत्यूची नोंद अजितदादांच्या घटनेविषयी मृत्यूविषयी झालेली आहे त्या बाबतीत 3 अँगलने तपास सुरू आहे. एक, क्रिमिनल कॉन्स्परसी म्हणजे काही घातपात आहे का, कट आहे का यामागे, त्याचा तपास. दुसरा, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे गुन्हेगारी निष्काळजीपणा या संदर्भात काय आहे का, निग्लिजंट ॲक्ट यानुसार. आणि तिसरा म्हणजे गुन्हेगारी कृत्य, काही क्रिमिनल ॲक्ट या संदर्भात काही घडलेलं आहे का. तपास योग्य दिशेनं सुरू आहे आणि प्रोफेशनली सुरू आहे असं रामानंद यांनी यावेळी सांगितलं. AIBचा तांत्रिक अहवाल देखील विचारात घेतला जाणार आहे आणि या बाबतीत जर कुठे काही गुन्हेगारी कृत्य, काही कट आढळून आलं, निष्पन्न झालंच तर CID हा गुन्हा कोर्टात दाखल करून त्या संदर्भामध्ये खटला चालवण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही असं सुनील रामानंद यांनी म्हटलेलं आहे. आता प्रश्न असा पडतो, ज्या व्यक्तीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ जो आला, काम होणार असेल तर हो, नाही होणार तर नाही असं म्हणणारे दादा, ज्या दादांनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केवळ फाईली आणि फाईली यातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. प्रश्न या आता उपस्थित होतो की ज्या विमान अपघातामध्ये दादांचा मृत्यू झाला तिथे देखील फायल्यांचा खच पडला होता, अशाच दादांना आज न्याय मिळवून द्यायला आता खरंच दादांनाच यावं लागतंय का, असाच हतबलतेचा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांना उपस्थित करावा असं वाटतं. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.